तर श्री स्वामी समर्थ ताईंनो, तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना। तर ताईंनो, आज आपण पाहणार आहोत माझ्या सगळ्या काठपदर साड्यांचं कलेक्शन। ते म्हणजे काठपदर पैठणी, काठपदर पार्टीवेअर आणि काठपदर साडी। तर तुम्हाला मी छान अशा माझ्या काठपदर साड्याचं कलेक्शन शेअर करत आहे, जी की मी थोडं थोडं करून साम्राज्य तयार केलेलं आहे कपाटवर। ते आज चला तुमच्यासोबत शेअर करते। तर सर्वप्रथम आधी मी तुम्हाला एक ही सुंदर साडी दाखवते। पहा, ही पैठणी आहे, जवळपास ही 6,000ची साडी आहे। खूप छान लुक देते वेअर केल्यावर। पहा, याच्यावरती छोटे छोटे छान अशा हत्ती आणि मोरचं काम केलेलं आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते। याचे सुंदर असे गुलाबी कलरचे काठ आहेत आणि ब्ल्यू कलर आहे, खूप उठून दिसते ही साडी घातल्याच्या नंतर। आणि पिंक कलरचं मस्त असं पदर आहे। तर चला दुसरी दाखवते, सिंपल आहे ती पण। तर ही पहा, ही सुंदर अशी साडी ही हळदीसाठी मी घेतलेली आहे। आता ही चंद्रकोर मला अजिबात साडी आवडत नव्हती, मात्र पण ही चंद्रकोर आहे, पण याच्यावरचे जे चंद्र आहेत ते अजिबात दिसत नाहीयेत, कारण पिवळ्याच कलरचे चंद्र आहेत आणि पिवळ्याच कलरची साडी आहे। तर ही पण सुंदर साडी आहे। तिचा मोरपंखी कलरचे काठ आहेत सुंदर। पहा किती सुंदर आहे। आणि तिचा पदर सुद्धा अगदी खूप खूप छान सुंदर आहे। हा ब्लाऊज सुद्धा असंच आहे, खूप छान वाटते साडी ही वेअर केल्याच्या नंतर। आणि इतका सुंदर लुक येतो एखाद्या नवरी सारखा। नुसती साडी जरी अंगावर टाकली तरी सुद्धा, म्हणजे साडी जरी नुसती घातली, मेकअप नाही केला तरी अशी साडी खुलली पाहिजे, असा साड्याचे कलर आणि तसंच छान असं सूत घ्यायचं। खूप छान वाटतात ह्या साड्या। तर चला, आता तुम्हाला जास्त करून माझ्याकडे पिवळ्या कलरच्या साड्या दिसतील, कारण मला पिवळा कलर खूप आवडतो। आता इकडे पहा, आता ही पण खूप दिवसाची साडी आहे, ही ट्रेंडिंगला होता। आता ही तर माझ्या दुकानातलीच आहे। आता हे भरपूर काहीतरी साड्या बाहेरच्या आहेत, काहीतरी माझ्या दुकानातल्या आहेत। ही पूर्ण प्लेन साडी आहे आणि हिची पण बॉर्डर खूप छान आहे। मला प्लेन साड्या खूप खूप आवडतात। तर ही पण काठपदर आहे। पहा, ही पण अशी नुसती अंगावर टाकली ना तरी सुद्धा हिचा कलर खूप उठून दिसतो आणि लुक सुद्धा छान येतो ह्या साडीचा। तर पाहू शकता किती सुंदर आहे। हिचा पदर पण दाखवते तुम्हाला, पूर्ण पैठणी टाईप पदर आहे। पहा, छोटे छोटे छान असे मोर आहे त्याच्यावर पण। तर ही माझ्या मी दिराच्या लग्नात खरेदी केलेली होती साडी, खूप सुंदर आहे बरं। तर चला परत पाहूया आपण पुढची साडी, जी की ही उनिया पैठणी ह्या वर्षी नवीन निघाली होती। खूप छान आणि ट्रेंड, अगदी चापून चोपून बसणारी, छान सुंदर असा गोल्डन कलरचा बुट्टा आणि मस्त काठ सुद्धा त्याचे तसेच। याचं सुद्धा पैठणी सारखा पदर आहे। पहा तुम्ही, मी तुम्हाला दाखवते। आता ही आपल्याच दुकानातली साडी आहे। आपण साड्या विकवतो म्हणल्यावर आपल्याला सुद्धा एक दोन तरी साड्या कॅटलॉग मधल्या पाहिजेत। आता हिचा पदर तर एवढा सुंदर आहे ना ताई, पहा इतकी छान दिसते ही साडी घातल्याच्या नंतर, खूप छान आणि खूप सुरेख दिसते। आता हिचं ब्लाऊज सुद्धा ब्लॅक आलेला आहे। तर चला आता पुढची पाहूया, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्हाला पटपट दाखवते। माझ्या साड्यांचं कलेक्शन तर तसं भरपूर आहे। आता त्यातल्या तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर साड्या पाहिलेल्या असतील। त्यानंतर पुढची साडी आहे, जी की खूप ट्रेंड होता या साडीचा, पण या वर्षी मी संक्रांतीला खरेदी केली ही। आता हिचा कलर आहे ना पूर्ण जांभळा कलर आहे। पहा किती सुंदर जांभळा कलर आहे आणि जे काठ आहेत ना खूप खूप छान आहे। ते जवळून दाखवते, पहा किती सुंदर आहे ही पण साडी। नक्की अशा साड्या आपल्याकडे पाहिजेत। आपण म्हणतो नको इतक्या भारीची नको, पण कधी कधी जवळचे लग्न असतात, जवळचे मोठे मोठे कार्यक्रम असतात, त्यावेळेस अशा साड्या खुलून दिसतात। तर त्याच्यानंतर दाखवते ताईंनो, सुंदर अशी ही पण एक पैठणी आहे। आता जवळपास ही पण 2000च्या आसपासच पैठणी आहे। ही आपल्याच दुकानातली आहे। पहा, याच्यावरती छान सुंदर असे काठाला मोर आहेत आणि सुंदर असा बुट्टा आहे। आता हा बुट्टा खूप छान आहे, पण ही एकदम असा जास्त पिवळा कलर नाही, हळकुंडाचा कसा कलर असतो
तसा कलर आहे। ही पण पैठणी आहे, हिचा पण पदर पहा पूर्ण मोराचा आहे। खूप छान सुंदर साडी आहे ही पण। अशी पण साडी आपल्याकडे पाहिजे, लाइनिंग मध्ये आहे। प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला चेंज दिसेल। त्यानंतर ही पण एक पैठणी आहे। ही पैठणी अगदी सुरेख आहे, 2200 रुपयाची आहे। खूप छान आहे ही पैठणी पहा। हिच्यावरती सुंदर सुंदर कमळाचा बुट्टा आहे, रेड कलरचे काठ आणि साडीचा कलर ब्लॅक आहे। पैठणीचाच पदर आहे पूर्ण भरीव, जरीचं काम केलेलं आहे या साडीवरती पहा। किती सुंदर साडी आहे, छान असं कलेक्शन आहे माझ्याकडे साड्यांचं। त्यानंतर सुंदर अशी ही खण साडी आहे ब्लॅक कलर मध्ये। हिचा पण सुंदर पदर आहे आणि ही पण साडी आपल्याकडे नक्कीच पाहिजे आपल्या साड्याच्या कलेक्शन मध्ये। हिचे काठ पहा, पांढरे रेड खण काठ आहेत आणि साडी सुद्धा खणच आहे। तर हिचा कलर पहा, मरून कलरचा सुंदर असा हिचा पदर आहे आणि ब्लॅक कलरची साडी, व्हाईट कलरचे काठ आहे। ही सुद्धा साडी अंगात घातल्याच्या नंतर खूप खूप सुंदर दिसते ताईंनो। तर चला पाहूया पुढची। आता ही खूप छान आणि सुरेख साडी आहे पहा। ही पण जवळपास 7-7.5 हजाराची साडी आहे पहा। हिचे काठ मोरपंखी कलरचे आहेत आणि कलर हा पिस्ता आहे। 2-3 कलर ह्या साडीचे होते, असा ही सुद्धा पॅटर्न तुमच्याकडे पाहिजेच। हे पहा किती सुंदर पदर आहे, इतका सुंदर पदर आणि तितकीच अंगावरती चोपून बसणारी ही सुरेख साडी जवळपास 7 हजाराची आहे ताई। पहा जवळून दाखवते। तर चला पुढची साडी पाहूया। आता ही पण मी दुसऱ्या दुकानातून खरेदी केलेली आहे। त्यानंतर ताईंनो सुरेख अशी ही पण मरून कलरची साडी खूप छान आणि सुंदर आहे। ही मी ऑनलाईन घेतलेली आहे मिशोवरून। हिचा पण छान असा ट्रेंड चालू होता। हिचा कलर आणि डिझाईन खूप आवडली होती मला पहा। खूप सुंदर दिसते ही सुद्धा साडी अंगात वेअर केल्याच्या नंतर। जवळपास 600 रुपयाची साडी आहे, नक्कीच खरेदी करा। ही पण साडी मिशोवरती आणखीन आहे, 2 वर्ष झाले मी खरेदी केलेली। त्यानंतर तुम्हाला आणखीन एक चंद्रकोर साडी दाखवते ब्लॅक कलरची। ही फक्त 600 रुपयाची साडी आहे पहा। हिचा पदर सुद्धा पैठणीचा आहे। सुरेख साडी आहे, ही पण माझी संक्रांतीची साडी आहे। तर पहा हिच्यावरती सुंदर असा बुट्टा होता चंद्रकोरचा, व्हाईट आणि गोल्डन कलरचा। ही सुद्धा साडी मी एका संक्रांतीला वेअर केली होती, खूप सुंदर वाटते ब्लॅक कलरची साडी। नक्की आपल्याकडे ही पण अशी पण साडी पाहिजे, हलक्यामध्ये पाहिजे, भारीमध्ये पाहिजे, पण पाहिजे आपल्याकडे साडी। आता दुसरी साडी आहे, तर ह्या सगळ्यात जुन्या साड्या आहेत माझ्या, खूप दिवसाच्या। पहा सुंदर अशी ही पैठणी आहे। आता ही पैठणी पण माझ्या आईने मला घेतलेली आहे माझ्या दिराच्या लग्नात आहेर म्हणून। तर हिच्यावर सुंदर बुट्टा आहे, मस्त असे पैठणीचे काठ आहेत, एकदम चोपून छान साडी आहे। तुम्हाला त्याचा पदर दाखवते। हे पहा पदर रेड कलर मध्ये आहे। चला आता पुढची पाहूया। आता हा कलर तर प्रत्येकाला वाटतं मला हा कलर खुलणार नाही, तर हा इंग्लिश कलर आहे। हा कलर प्रत्येकाला वाटतं, पण मला तर असं वाटतं की हा कलर प्रत्येकाकडे पाहिजे। खूप छान सुरेख दिसते ही साडी घातल्यावर, एवढं सुंदर लुक येतो ना ताईंनो। तर याचा पण पदर खूप खूप छान आहे। मरून कलरचा पदर आहे आणि सुंदर साडी आहे पहा। वेअर केल्याच्या नंतर ताईंनो खूप छान दिसते। आणि जो ब्लाऊज आहे ना खूप सुंदर शिवून घेतलेला आहे मी। माझं ब्लाऊजचं कलेक्शन पण लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन, तुम्हाला पाहायला आवडेल का मला कमेंट करून सांगा। त्यानंतर ही माझ्या लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षांनी घेतलेली मी साडी आहे, म्हणजेच माझी दिदी 1 वर्षाची होती तेव्हा।
हिचे हिरव्या कलरचे काठ आहेत आणि पिवळ्या कलरची साडी आहे. त्याच्यावरती बुट्टा आहे पण अजिबात उठून दिसत नाही. इतकी सुरेख आणि इतकी सुंदर साडी आहे ना. आपण जर साड्या व्यवस्थित जपून ठेवल्या ना ताईंनो, इतक्या व्यवस्थित ठेवल्या ना तर त्या साड्या नवीच साडी आहे अशी वाटते. फक्त ठेवण्याला महत्व आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. आता ही पण साडी आहे ना ताईंनो, खूप जुनी आहे पण कधीतरी वेअर केल्यावर खूप छान वाटते. आता हिचा भगवा कलर आहे आणि जांभळ्या कलरचे काठ आहे. ब्लाऊज सुद्धा जांभळ्या कलरचा आहे. सगळ्या साड्यांचे पदर फक्त डिझायनर घ्यायचे, म्हणजे फुल भरलेले पदर घ्यायचे. आपण कशी साडी घातली तर खांद्यावर इथं पदर घेतो, इथं पदर घेतल्याच्या नंतर चेहरा आपला खुलून दिसतो. माझे सगळे कलर तुम्हाला म्हणजे भग दिसले असतील पण तेच कलर चेहऱ्यावरती खुलून दिसते. तर ही साडी माझी जवळपास 1300 रुपयाची आहे. चला पुढची पाहूया. आता ही सुंदर अशी साडी ही तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल. मी आता माझ्या मावस भावाच्या लग्नाला घेतली होती. मोरपंखी कलरची आहे. तर प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला माझ्या फक्त आणि फक्त पैठणीच काठ दिसणार, कारण आता तुम्हाला एकदा मी ही साडी वेअर करून दाखवते 2च मिनिटं. हा कशी साडी अशी घेतली की आपण काय करतो, हा पदर आहे ना ताईंनो, तर हा पदर असा वेअर करतो ना, हा पदर आपल्या चेहऱ्याला खुलून दिसला पाहिजे पहा. त्यामुळे माझ्या सगळ्या काठपदर साड्यांचे पदर असेच आहेत, पूर्ण भरेव आणि त्याच्यावरती असं थोडंसं जरीचं काम केलेलं, अगदी सुंदर आणि सुरेख चेहरा दिसतो पहा. चला आता पुढची साडी दाखवते तुम्हाला. याच्यानंतर घडी मारते मी. त्यानंतर पहा ही सुंदर अशी साडी. आता ही माझ्या मैत्रिणीची साडी पाहिली की त्यांची आठवण आली मला. एवढी सुंदर साडी आहे ही, साऊथची साडी आहे आणि विअर केल्याच्या नंतर खूप छान आवडती. तर ही जवळपास 4500ची साडी आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात मला गिफ्ट केली होती पहा. पदर आहे शेवाळी कलरचा. तिचा पण भरेवच पदर आहे, कारण त्यांना माहिती मला भरेव पदराच्या साड्या खूप आवडतात. आणि हिचा पिंक कलर आहे, आबोलीमध्ये, पिंक नाही आबोली कलर आहे. खूप सुंदर दिसते ही साडी वेअर केल्याच्या नंतर. तर ताईंनो चला पुढची साडी पाहूया. आता ही मोरपंखी कलरची साडी आहे. तर ही माझ्या बहिणीची साडी आहे, जी की माझ्याकडे होती. म्हणजे चला ती पण तुमच्यासोबत शेअर करा. पहा रेड कलरचे काठ आहेत आणि मोरपंखी कलरची साडी आहे. बाकी हे सगळं कलेक्शन माझंच आहे. तुम्हाला माझं आजचं कलेक्शन साडीचं कसं वाटलं, आणि पार्ट 2 तुम्हाला जर माझ्याकडल्या काठपदर तर पाहणं झाल्या, कडक साड्या, ऑर्गेन्झा साड्या, पार्टीवेअर साड्या जर पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर ताईंनो कसा वाटल्या माझ्या साड्या नक्की प्लीज प्लीज मला कमेंट करून सांगा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.